तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण आंब्याची पोळी। तर आंब्याचा सीझन चालू आहे, तर मी इथं बनवत आहे आंब्याची पोळी। तर कशी बनवायची चला बघूया आपण। तर मी मार्केटमधून आंबे आणलेले रसासाठी। तर थोडेसे आंबट होते आणि रस केला तरी पण आंबट लागत होता, म्हणून म्हटलं आता आपण पोळी करूया। तर काय करायचं आहे, सुरुवातीला आपण वरची साल काढून घ्यायची आहे आणि त्याच्यातील गाभा काढून घ्यायचा आहे। तर थोडंसं आंबट होते आणि पोळी खूप छान लागणार आहे खायला, का तर खट्टा मिठा अशी छान टेस्ट येते पोळीला। तुम्ही वड्या पण करू शकता किंवा पोळी पण अशीच खाऊ शकता आणि भरपूर दिवस राहते। फ्रीजमध्ये ठेवली तरी पण भरपूर दिवस राहते आणि अशी पण ठेवली तरी पण राहते आणि मुलांना पण आपणाला पण खूप छान म्हणजे आवडते, टेस्ट भारी लागते। तर इथं मी गाभा पूर्ण काढून घेतलेला आहे। 2 आंब्याची पोळी करत आहे आणि काढलेला गाभा मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये गूळ घालणार आहे मी। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। मी गूळ घालते का तर शरीरासाठी तो पौष्टिक असतो। तर मी इथं भरपूर सारा गूळ घातलेला आहे आणि मिक्सरवरती फिरवून घेणार आहे। तर हे मिक्सरवरती फिरवल्यानंतर तुम्ही पुरणाच्या चाळणीतून चाळून घेतलं तरी चालेल किंवा असंच घातलं तरी ताटात चालेल। तर ताटाला पहिल्यांदा तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मिक्सरमधील रस, पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा इथं, टाकायचं आहे आणि असं पसरून घ्यायचं आहे आणि उन्हात ठेवायचं आहे आणि वरतून एक जाळी टाकायची आहे, का तर त्याच्यामध्ये धूळ जाऊ नये म्हणून। आणि याला सुकण्यासाठी 2 ते 3 दिवस कडक ऊन द्यावे लागते आणि छान अशी पोळी निघते। आणि जर तुम्हाला पुढचा पोळी कशी निघली किंवा वड्या कशा पाडल्या त्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ बघायला लागेल, का तर मी सुकण्यासाठी 3 दिवस ठेवलेला आहे उन्हात। त्यानंतर छान असा चहा करून पिलेलो आहे आणि आजचा आमचा मेनू आहे छान अशा ताज्या ताज्या चपात्या केल्यात आणि मुलांना तुकडे खायचे होते। तर छान असे इथे तुकडे केलेत आणि दोडक्याची आमटी केलेली आहे आणि याच्यासोबत दही। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका। आंब्याच्या वड्या बघायच्या असतील तर नेक्स्ट व्हिडिओ बघा।